सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। मित्रांनो, भाजपाचं राजकारण हे 2014 पासून फक्त जातीवर आणि धर्मावर आधारित चालू आहे। क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे। त्यांनी 2014 पासून फक्त धर्माच्या नावाखाली वोट घेतले। ते कधीच आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन आणि मणिपूर यासारख्या मुद्द्यांवर बोलताना दिसणार नाही। त्यांचा फक्त एकच मुद्दा असतो, तुमचा धर्म खतऱ्यात आहे आणि त्याला वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला वोट करा। आता योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार करायला आले। जब भी बटे थे तो कटे थे आणि त्यांनी एका सभेत बटेंगे तो कटेंगे याचा नारा दिलाय। असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातल्या हिंदू जनतेला उकसावलंय। पण जनतेनेही लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी दाखवून दिलं, आपलं संविधान हे संसद आणि न्यायालय यापेक्षा सर्वोच्च आहे। सगळा देश फक्त संविधानावरच चालतोय। मित्रांनो, एक वेळ अशी आली होती की जेव्हा संविधान तयार झालं तेव्हा ब्रिटिशांनी हे सांगितलं होतं की तुमचा देश हा संविधानावर 10 वर्ष सुद्धा चालू शकत नाही। पण एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आपला देश संविधानावरच चालतोय। यात बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे। आणि तेव्हा सगळ्या नेत्यांनी मिळून उज्ज्वल भारताचं स्वप्न पाहिलं। तेव्हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी संविधानाला पाठिंबा दिला होता। पण आजचे हे नेते फक्त धर्मांमध्ये भांडणी लावायचं काम करताय। ज्या नेत्यांनी हिंसाचार थांबवायला पाहिजे तेच नेते लोकांना उकसवताय। आता योगी आदित्यनाथ हे महाविकास आघाडीला महाअनाडी आघाडी म्हणताय। महाआघाडी के रूप में महाअनाडी गठबंधन है। मित्रांनो, म्हणजे शिवसेनेचे नेते आणि आपले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे महाअनाडी आहेत का? शरद पवार यांनी एवढे उन्हाळे पावसाळे खाल्ले आणि त्यांनी एवढं राजकारण पालटलंय, तरी मग ते अनाडी झाले का? यांनी तर अयोध्येत मंदिर बांधलं, पण सगळ्या जनतेला रडवून, त्यांचे घरं फोडून, रस्ते तोडून, मग जनतेनेही त्यांना लोकसभा इलेक्शनमध्ये दाखवून दिलं। मित्रांनो, जर तुम्ही अनबायस असाल तर तुम्ही योगी आदित्यनाथला सपोर्ट करशाल का? कमेंटमध्ये नक्की सांगा।